जय श्रीराम. बघा, सर्वच जण या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होते. प्रभू रामचंद्र यांचे मंदिर केव्हा बांधण्यात येईल आणि त्यानंतर मंदिराचे काम केव्हा पूर्ण होईल आणि प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केव्हा होईल, हे सर्व प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होते. आणि तो क्षण आलेला आहे. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आता होणार आहे. केव्हा होणार आहे हे सर्व डिटेल आता आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मंदिराचे वैशिष्ट्य काय, मूर्तीचे वैशिष्ट्य काय, हे सर्व आपण यामध्ये बघणार. बघा, तुम्ही एक्झाम देत आहे म्हणूनच तुम्हाला ही माहिती महत्त्वाची असेल असं नाही. आपल्या सर्वांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण आपण सर्वजण खूप वर्षापासून वाट बघत होतो. तो क्षण आलेला आहे. सर्वजण खूप उत्साही आहेत. सर्वजणांचा आनंद गगनात माहत नाही. सर्वांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. चला सर्वांनी कमेंट्समध्ये म्हणायचं जय श्रीराम. बघा, प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केव्हा होणार आहे यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे वैशिष्ट्य काय, प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची रचना कशी आहे, कोणते दगड बांधकामासाठी वापरले आहेत आणि तिचे वैशिष्ट्य काय, प्रभू रामचंद्रांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तिचे वैशिष्ट्य काय, ती कोणत्या दगडापासून बनले आहे, हे सर्व आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, चला जय श्रीराम. 22 जानेवारी 2024 रोजी शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या या पवित्र तीर्थक्षेत्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक साजरा होणार आहे. बघा, सर्वांनाच माहिती की 16 जानेवारी पासून ते 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. त्यामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी काय होणार आहे, प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ठीक आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल की प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे, तर भूमिपूजन केव्हा झाले होते. बघा, भूमिपूजन केव्हा झाले होते तर 5 ऑगस्ट 2020 रोजी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन सोहळा पार पडला होता. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हिंदू धर्मातील श्री विष्णूंचे अवतार असलेले श्री प्रभू रामचंद्र यांचे अयोध्या हे जन्मगाव आहे. बघा, प्रभू रामचंद्रांचे अयोध्या हे काय जन्मगाव आहे, ते श्री विष्णूंचे अवतार आहे. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कोणत्या नदीच्या काठी तर शरयू नदीच्या काठावर. प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे वैशिष्ट्य आता आपण बघणार आहोत. प्रभू रामचंद्रांचे मंदिर हे पारंपरिक नागर शैलीत बांधले. तो कोणत्या शैलीत बांधले तर नागर शैलीत बांधले. मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट आणि रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. मंदिर 3 मजली असून प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे. बघा, मंदिर किती 3 मजली, प्रत्येक मजला हा 20 फूट आहे. मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे. आता 44 दरवाजातून प्रवेश होणार आहे का तर नाही. भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थित आहे. प्रथम तल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे. नृत्य मंडप, त्यानंतर रंगमंडप, गोड मंडप म्हणजे सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे 5 मंडप आहे. खांबावर तसेच भिंतीवर विविध देवी देवतांचे तसेच देवांगनांच्या मूर्ती आहेत. मंदिरात 32 पायऱ्या चढून 16.5 फूट उंच पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल. बघा, कोणत्या द्वारातून प्रवेश होईल, सिंहद्वारातून प्रवेश होईल. मंदिराच्या चहूबाजूला आयताकृती प्राकार आहे. त्यांची लांबी 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे. प्राकाराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये 4 मंदिर आहे. बघा, कोणते देवतांचे मंदिर आहे, भगवान सूर्यदेव, भगवान शिव, गणपती बाप्पा, देवी भागवती, तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. प्रभू श्री हनुमान, अन्नपूर्णा देवी. श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषादराज गृह, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे प्रस्तावित आहेत. सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टीला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जटायू यांची
स्थापना करण्यात आली. बघा, श्रीराम भक्त जटायू यांनी सीतामातेला शोधण्यासाठी प्रभू रामचंद्रांची मदत केली होती. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील लाल आणि पांढरा दगड वापरला गेला आहे. तो दगड हजारो वर्ष टिकतो असे मानले जाते. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामासाठी सिमेंट, स्टील यांचा वापर केलेला नाही, फक्त दगडाचा वापर केलेला आहे. प्रभू रामांच्या मंदिरात दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामांच्या चरणावर सूर्यकिरण पडेल असे तंत्रज्ञान वापरले. मंदिराचे बांधकाम हे L&T लार्सन अँड ट्रुबो कंपनी आणि टाटा समूह द्वारे करण्यात आलेले आहे. प्रभू रामचंद्रांची मूर्तीचे वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. बघा, अयोध्या, बघा तुम्ही सर्वांनी मूर्ती बघितले. अयोध्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे ती मूर्ती कर्नाटकमधील अरुण गोगीराज या मूर्तिकाराने घडविली आहे. ही मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली असून 22 जानेवारी रोजी तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्री प्रभू रामजींची मूर्तीच्या श्यामशिलेमधून घडवण्यात आली आहे. तिचे आयुमान हजारो वर्ष आहे, तसेच ती जलावरोधित आहे. मूर्तीची उंची ही 51 इंच एवढी आहे, तसेच मूर्तीचे वजन 200 किलो आहे. बघा, 10 वर्षाच्या बालकाचं रूप देण्यात आलेलं आहे आणि लहान बालकाची उंची ही 51 इंच एवढी असते, म्हणून प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची उंची ही तेवढीच घेण्यात आलेली आहे. श्री प्रभू रामांच्या मूर्तीमागची प्रभावळ वैशिष्ट्य आहे. प्रभावळीच्या दोन्ही बाजूंना सुरुवातीला हनुमानजी आणि गरुड यांची मूर्ती कोरण्यात आली आहे, तर वर मध्यभागी सूर्यदेवतेची मूर्ती आहे. तर प्रभावळीवर मध्ये दोन्ही बाजूला श्रीहरी विष्णूंच्या दशावतारातील अवतार कोरण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर मुकुट आहे. मूर्तीचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे. मूर्ती कमळाच्या फुलावर उभी आहे, तसेच हातात धनुष्य आहे. तसेच मूर्तीच्या चेहऱ्यावर 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे कोमल भाव आहे. बघा, इथे मूर्तीचे जर वैशिष्ट्य बघायला गेले तर इथे सूर्य देवता, त्यानंतर उजव्या हातात बाण आहे. बघा, उजव्या हातामध्ये बाण आहे. इथे हा बाण दिसतोय तुम्हाला, हा उजव्या हातामध्ये बाण आहे. त्यानंतर बघा, विष्णू 10 अवतार, मत्स्य, कर्म, वराह, नरसिंह, वामन, हनुमान, त्यानंतर परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की, गरुड, कमळ. ठीक आहे. बघा, डाव्या हातामध्ये इथे धनुष्य दिसतोय तुम्हाला आणि उजव्या हातामध्ये काय, बाण आहे. ठीक आहे. तर सर्वांनी बोलायचं जय श्रीराम. कमेंट्समध्ये सर्वांनी जय श्रीराम टाईप करायचे. जय श्रीराम.